नमस्कार मंडळी, मी अनिता अनुची सिंपल लाईफ या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते। आजचा थंबनेल बघून तुम्हाला व्हिडिओचा टॉपिक कोणता आहे हे तर कळलंच असेल। तर चला कोणताही टाइमपास न करता आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करते। पावसाळ्यामध्ये आपले सगळे जे कपडे आहेत ना ओले असतात आणि आपण ते घरामध्ये वाळत घालत असतो आणि सगळीकडे सेम असतं प्रॉब्लेम, कारण पाऊस हा सगळीकडे चालू असतो आणि मी ते कपडे घरामध्ये वाळत नाही। त्यामुळे घरामध्ये दुर्गंधी, घरामध्ये बॅड बॅक्टेरिया, घरामध्ये पावसामुळे येणारे छोटे छोटे किडे यावरती काय उपाय आहे तर मी आज तो उपाय तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। पण त्याआधी त्याचा फायदा काय हे सांगते। आपल्या घरामध्ये लहान लेकरं असू दे, वयस्कर माणसं असू दे, यांच्या शरीरावरती त्याचा कोणतेही नुकसान होत नाही। आणि जे काही आपण लिक्विड वेपरायझर, हार्मफुल केमिकल युक्त जे प्रोडक्ट वापरतो मच्छर मारण्यासाठी, घरातले कीटकनाशक करण्यासाठी, त्याचा सगळ्यांना माहिती आहे की याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावरती होतो, पण तरीसुद्धा आपण ते वापरतो। अशा वेळेस हा पारंपरिक उपाय आपल्याला कामी येतो आणि हा उपाय ना आपण सगळ्यांनी आपल्या लहानपणी आपल्या आजी आजोबांना गावाकडे गेल्यावर करताना बघितला आहे। तर तो कोणता उपाय आहे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इकडे मी लोखंडाची कढई घेतली, त्यामध्ये 3 कापुराच्या वड्या, त्यामध्ये 4 ते 5 लवंग घेतले आणि लिंबाचा पाला ना मी 2-3 दिवसापूर्वी आणून ठेवला होता। तो वाळला होता छान, जास्तही वाळला नव्हता, पण जेणेकरून तो पेटन छान अशा पद्धतीने वाळला होता। तर इकडे मी कापूर आणि लवंग जाळून घेतला आणि त्यानंतर लिंबाचा पाला जो आहे ना तो त्यावरती टाकायचा। आणि माझ्याकडे ना हेच एक साहित्य होतं, म्हणजे हेच भांडं होतं ज्यामध्ये मी छान करू शकते, जाळ करू शकते। तुमच्याकडे लोखंडी पाटी वगैरे असेल तर तुम्ही करू शकता। आणि हा उपाय करायच्या वेळेस ना सगळे जे माणसं घरातली असतात ना त्यांना बाहेर काढूनच हा उपाय केला पाहिजे, म्हणजे जो धूर आहे ना तो नाकातोंडात जाणार नाही। कोणताही धूर आपल्या शरीरासाठी हानिकारकच असतं आणि ज्या व्यक्तीला दमा असेल त्या व्यक्तीला तर ह्या गोष्टीपासून दूरच ठेवलं पाहिजे। तर म्हणजे दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करा आणि मग जी खाली रूम असेल त्या रूममध्ये हा उपाय करा। या उपायामुळे ना खूप फायदा होतो, घरातल्या बॅक्टेरिया मरतो, दूषित हवा शुद्ध होते आणि जे कीटक असतात बारीक बारीक ते सुद्धा घरापासून दूर राहतात आपल्या। रेग्युलर करा तुम्ही, खरंच याचा फायदा होतो, 100% फायदा होतो। आता काही जण म्हणतील की हे जेव्हा आपण वापरू तेव्हा सुद्धा घरात राहता येत नाही, धूर हा हानिकारकच असतो। तर कोणताही धूर हानिकारकच असतो, पण जेव्हा आपण लिक्विड वेपरायझर स्प्रे वापरतो तेव्हा आपण घरातच असतो आणि तेव्हा ते लिक्विड वेपरायझरचे केमिकल जे असतात आपल्या शरीरात जातात आणि ते आपल्या शरीरासाठी खूप हानिकारक असतं। हा धूर आपण जेव्हा वापरू तेव्हा घराच्या बाहेर असतो, त्यामुळे कोणत्याही शरीराला दुष्परिणाम होणार नाही। आणि हा धूर जरी आपल्या नाकातोंडात गेला तरीही जास्त दुष्परिणाम होणार नाही, कारण हे ऑर्गॅनिक असेल। तर चला, हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आवडला व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब, बाय।